नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जैसा पंचमालाप सुगंध की परिमळ आणि सुस्वाद। भला झाला विनोद कथेचा ये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 4थ्या अध्यायाचा प्रारंभ आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय प्रास्ताविक करत असताना श्रवण इंद्रियाला अध्यात्म ज्ञानाचा गीता नावाचा ठेवा श्रवण करण्याकरता मिळाला आणि ज्याचं श्रवण उत्तम असतं त्या श्रवणाचा त्याला अनुभव मिळतो आहे। श्रवणामध्ये परोक्ष ज्ञानही होतं आणि श्रवणामध्ये अपरोक्ष ज्ञानही होतं। विचारसागरामध्ये असा विषय आला आहे, जवळच्या वस्तूचं श्रवण आणि ज्ञान झालं तर त्याला अपरोक्ष ज्ञान होतं आणि दूरच्या वस्तूचं जर ज्ञान होत असेल तर त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात। स्वर्ग आपल्याला कळतो की नाही? कळतो म्हणजे दिसत नाही, दिसण्याकरता या देहाचा त्याग करावा लागतो। स्वर्गाचं आपल्याला शास्त्रावरून जे ज्ञान झालं ते परोक्ष ज्ञान होत आहे आणि बाकीच्या कोणत्याही विषयाचा जेव्हा आपण अनुभव घेतो किंवा शब्दावरून ते आपल्याला कळतं तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान असतं। परोक्ष ज्ञानामध्ये परमात्म स्वरूपाच्या अस्तित्वाचा निश्चय होतो आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये परमात्म्याचं भान होतं। म्हणून तर परमात्म स्वरूपाचं चिंतन करत असताना 2 प्रकारची आवरणं मानली आहे। एक असत्वापादक आवरण, दुसरा आहे अभानापादक आवरण, काही शास्त्रकारांनी अनानंदापादक आवरण असंही तिसरं एक आवरण मानलेलं आहे। परमात्मा अजिबात नाही असं वाटणं याला असत्वापादक आवरण असं म्हणतात। पण परोक्ष ज्ञानाने ब्रह्म एक आथी असं कळालं की ते असत्वापादक आवरण दूर होतं। ब्रह्म अनुभवाला येत नाही असं वाटणं हे अभानापादक आवरणाचं कार्य आहे। परंतु ते ब्रह्म मीच आहे असा अनुभव आला की अभानापादक आवरणाची निवृत्ती होते आणि एखाद्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान जरी झालं तरी काही प्रतिबंधामुळे त्याला रम्य समाधान मिळत नाही किंवा आनंदाची प्राप्ती होत नसेल तर मानावं लागतं की तिथे अनानंदापादक आवरणही आहे आणि मनोनाश आणि वासनाक्षय झाला की तेही आवरण निवृत्त होतं। म्हणून त्या पुरुषाला जेव्हा तो अनुभव येतो तेव्हा तो असं म्हणतोय, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले। हे सांगण्याचा भाव असा आहे की शब्दाने परोक्ष ज्ञानही होतं आणि शब्दाने अपरोक्ष ज्ञानही होतं, पण परोक्ष ज्ञानामध्ये थांबण्यामध्ये पुरुषार्थ नाही। त्या परोक्ष ज्ञानाचं पर्यवसान अपरोक्ष ज्ञानामध्ये झालं पाहिजे। आजी श्रवणेंद्रिया पाहले, श्रवणेंद्रियाला हे ऐकण्याकरता भेटलं पण त्याचं पर्यवसान अपरोक्ष ज्ञानात जर झालं तर जे येणे गीता निधान देखील। निधान शब्दाचा अर्थ होतो ठेवा। गीतेमध्ये झाकलेलं काय आहे? एक त्याचा भाव असा आहे, गीतेमध्ये श्लोक आहे, श्लोकामध्ये शब्द आहे आणि शब्दाच्या आतमध्ये परमात्म तत्व विराजमान आहे। ज्ञानोबारांची याला ओवी प्रमाण आहे, आहाच बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी। किंवा 10व्या अध्यायामध्ये सुद्धा एक ओवी आहे। ज्ञानोबाराय किंवा भक्तराज अर्जुन म्हणतात, अर्जुना हे सामान्य गोष्ट नाही, ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवनी परब्रह्म तुझं खेवासे आले। परब्रह्म तुला आलिंगन देण्याकरता आलेलं आहे, परंतु ते परब्रह्म शब्द नावाचं पांघरून घेऊन आलेलं आहे। याचा अर्थ शब्दाचं पांघरून आहे, आतमध्ये परब्रह्म विराजमान किंवा शब्दाचं टरफल आहे। आहाच बोलाचे वालिफ, वालिफ म्हणजे टरफल आणि ते मनुष्याला आवरण दूर करता आलं पाहिजे। आहाच बोलाचे वालिफ फेडीजे, त्या आतमध्ये परमात्मा तत्व विराजमान आहे। तसं गीतेमध्ये श्लोक आहे, श्लोकामध्ये शब्द आहे आणि शब्दाच्या आतमध्ये गीता निधान या रूपाने परब्रह्म विराजमान आहे। ते परब्रह्म पाहिलं, अनुभवाला मिळालं तर ते श्रवणेंद्रियाचं भाग्य आहे। आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले
आणि ज्याला परब्रह्म तत्वाचा अनुभव आला त्या अधिष्ठानाच्या अनुभवामध्ये आद्यस्थ पदार्थांची निवृत्ती होत असते. किंबहुना आद्यस्थ पदार्थांची निवृत्ती दुसरीकडे होत नाही. ते आद्यस्थ पदार्थ ज्या अधिष्ठानावर भासला, अधिष्ठान ज्ञानानंतर त्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते. केवळ अधिष्ठान शिल्लक राहतं, आद्यस्थ पदार्थ वेगळा रूपाने शिल्लक राहत नाही. कायमच आपण उदाहरण पाहत असतो, रज्जूच्या अज्ञानामध्ये जर आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला आणि एखाद्या कृपाळू असणाऱ्या व्यक्तीने प्रकाशाच्या माध्यमातून रज्जूचं आपल्याला रज्जू रूपाने ज्ञान करून दिलं की सर्पाची निवृत्ती होते. पण नेमका सर्प जातो कुठे? सर्प जर बिळात जातो असं म्हणावं तर सर्प खोटा होता. खोटा पदार्थ त्या वारुळामध्ये जाऊ शकत नाही. मग गेला कुठं? कारण गेल्याशिवाय त्याची निवृत्ती तर होणार नाही. मग शास्त्राची प्रक्रिया अशी आहे, रज्जू अधिष्ठान आहे बरं दृष्टांतामध्ये, आणि अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थ जो सर्प आहे त्याची निवृत्ती रज्जूमध्येच होते, दुसरीकडं कुठं होत नाही. याचा अर्थ काय? आद्यस्थ सर्प राहत नाही, केवळ रज्जूच राहतो, दुसरं काही राहत नाही. तसं परब्रह्म तत्वाचं आत्मत्वाने ज्ञान झाल्यानंतर परब्रह्मावर आद्यस्थ रूपाने असणारं जगत घ्या किंवा आत्मस्वरूपावर आद्यस्थ असणारा देह घ्या, या दोघांचंही अधिष्ठान एकच आहे. परब्रह्म आणि आत्मा एकच आहे. यांचं ज्ञान जर झालं तर मग समष्टी रूपाने असणारं जगत आणि व्यष्टी रूपाने असणारा देह, दोघांची पण निवृत्ती प्रक्रियेमध्ये फक्त म्हणावं लागतं की देहाची निवृत्ती आत्मस्वरूपामध्ये होते आणि जगताची निवृत्ती परब्रह्म स्वरूपामध्ये होते. अवशिष्ट फक्त परब्रह्म तत्व राहतं, अन्य काही द्वैत अनुभवाला येत नाही. जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साचा सरीशे. खरं वाटणारं जगत किंवा ज्या जगताशी आपण सत्यत्वाचा व्यवहार करतो ते स्वप्नतुल्य मिथ्या होऊन जातं, असा एक अर्थ आहे. किंवा गीता ऐकायला भेटणं हे स्वप्नप्राय अशक्य आहे, पण ते स्वप्न मात्र आज सत्यामध्ये उतरलं. ज्ञानोबरा एवढं आश्चर्य मानण्याचं काय कारण? कारण गीता नावाचा ग्रंथ सामान्य नाही. 3 कसोटीनं पाहिला तर गीता सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. अगोदरच या गीतेमध्ये सत काय आहे, असत काय आहे, सार काय, असार काय, सत्य, मिथ्या, आत्मा आणि अनात्मा या सर्वांचा विवेक आलेला आहे. त्या विवेकालाच विचार म्हणतात आणि विचारामध्ये पृथक्करण असतं. 2 पदार्थांचं मिश्रण ज्याला निवड करता येते त्या बुद्धीच्या शक्तीला विवेक असं म्हणतात. आणि तो विवेक संत तेथ विवेका असणे की जी संतांच्याच ठिकाणी विवेक आहे, दुसरीकडे आपल्याला विवेक प्राप्त होत नाही. ते विवेकाचे गाव असल्यामुळे सगळा विवेक प्राप्त होतो. त्या विवेकाकरताही आपण एक उदाहरण पाहिलं होतं. आत्मा आणि शरीर यांच्यातला विवेक भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला. जे सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केली आहे घात कदा नोहे आणि शरीर जाता आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तो अजून जावे पंडू कुमारा. विवेक आला की नाही? सगळा शरीराचा समूह नाशिवंत आहे आणि शरीरामध्ये असणारं जे तत्व सर्वदा सर्वगत जन्मक्षयाच्या अतीत आहे, त्याचा घात करण्याचा जरी प्रयत्न केला तरी घात होऊ शकत नाही. म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांच्या विवेकाचं प्रतिपादन करणाराच ग्रंथ आहे. श्रीकृष्ण परमात्मा जगतात श्रेष्ठ आणि श्रेष्ठ परमात्मा प्रतिपादन करतो. यावरून भक्तराज अर्जुनावर असणारी दया आपल्याला अनुभवाला येते आहे. आणि ऐकणारासुद्धा सामान्य नाही बरं. भक्तराज किरीटी परिसत असे. सगळ्या भक्तांच्या मध्ये असणारा राजा किंवा सर्वश्रेष्ठ राजा जो असतो तो सत्ता गाजवीत असतो. आणि भक्तराज अर्जुनाची देवावर सत्ता आहे. किती मोठी सत्ता आहे? ज्ञानोबारा म्हणतात, देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. सामान्य व्यवहारामध्ये आपण उदाहरण पाहत असतो. आपण जर एखाद्या वाहनामध्ये बसलो प्रवासासाठी आणि चालक जर उत्तम पदावरचा असेल तर शेजारी बसणाऱ्या व्यक्तीचं वजन वाढतं.
व्यवहारामध्ये आपण सांगतो सामान्य मी नाही, आज आमची गाडी चालवायला खासदार होते असं माणसं सांगतात की नाही. किंवा एखादा मंत्री जर असेल आणि त्याने जर आपली गाडी चालवली, शेजारी जर आपण बसलो तर आपण सगळ्या लोकांना सांगत सुटतो की आज मंत्र्यांनी आमची गाडी चालवली. किंवा आपल्याला योगच आला की मुख्यमंत्र्यांनी गाडी चालवली आणि आपण शेजारी बसलो, तर मला वाटतं मरेपर्यंत तो मनुष्य सांगत सुटेल ही गोष्ट की या काळामध्ये त्यांनी गाडी चालवली आणि मी शेजारी बसलो होतो. भक्तराज अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे कोण आहे. ज्ञानोबा म्हणतात, तया रथाचे गुण काही वर्णू, जेथ अश्ववाहका आपण वैकुंठीचा राणा जाण. वैकुंठीचा राजा आणि भक्तराज अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण करत आहे. किती श्रीमंती असेल हा. भक्तराज अर्जुनाची श्रीमंती आहे. सत्यलोकातला अधिपती नाही, ज्या पलीकडे कोणताच लोक नाही, अशा वैकुंठाचा अधिपती परमात्मा भक्तराज अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण कर्म करत आहे. यावरून भक्तराज अर्जुनाचा राजेपणा प्रगट होतो. भक्तराज किरीटी परिसत असे, देवाच्या मुखारविंदातून येणारा एकही शब्द अर्जुनची वाया जाऊ देत नाही. ज्ञानोबांनी असं म्हटलं आहे, भगवान परमात्मा हा सागर आहे आणि त्याच्या मुखातून येणारे शब्द म्हणजे श्रीकृष्णोक्ती सागरा. सागर अथांग असतो आणि त्या सागराचं प्राशन जर करायचं असेल तर ते कठीण आहे. त्यातही पुन्हा आश्चर्य आहे, जर एखादा व्यक्ती एकाच घोटात प्राशन करत असेल तर मग त्याला मानावं लागतं. हे कार्य पूर्वी अगस्त्य ऋषीने केलं आहे. अगस्त्य ऋषीने एकाच घोटामध्ये समुद्र प्राशन केला. ज्ञानोबा म्हणतात, भक्तराज अर्जुन हा दुसरा अगस्ती आहे. आश्चर्य काय आहे, श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरो पाहे एक सारा अवघे याचा. देवाच्या मुखारविंदातून जे जे श्रवण करायला मिळेल त्या सगळ्याच असणारा घोट तो एकदम प्राशन करतो आहे. यावरून श्रोत्याचा अधिकार कळतो. भक्तराज किरीटी श्रोता आहे, श्रीकृष्ण जगजेठी वक्ता आहे आणि विवेकाची गोठी या गीता ग्रंथाचा विषय आहे. विषय, वक्ता आणि श्रोता या 3 कसोटीनं पाहिलं तर हा ग्रंथ जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. कधीकधी विषय चांगला असतो, वक्ता चांगला असतो, पण श्रोता झोपा घेतो, ते चालत नाही. कधी श्रोत्याचा अधिकार फार चांगला असतो, विषय चांगला असतो, पण वक्त्याला प्रमेयाची उकल करता येत नाही. कधीकधी वक्ताही चांगला, श्रोताही चांगला, पण विषय प्रापंचिक, तेही चालत नाही. वक्ता, श्रोता आणि विषय या त्रिवेणी संगमाचा जर योग प्राप्त झाला तर ती मनुष्य जीवनाची कृतार्थता असते. म्हणून अशा त्रिवेणी संगमामध्ये स्नान करावं. आपण प्रयाग संगमामध्ये स्नान केलं ते चांगलंच आहे, पण जिथे एखाद्या अध्यात्माचा ग्रंथ वक्ता आणि श्रोता जर चांगला मिळाला तर म्हणून त्याला म्हणतात कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम, चरण रजवंदिता जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होते नारी नर. पण पुढे आहे बरं, गाती ऐकते सादर जे पवित्र हरिकथा. हरिकथा पवित्रच आहे, ती ऐकत असताना आणि गायन करत असतानाही आदरपूर्वक ऐकावी. दोषांचे डोंगर जळून जातात, असा हा योग प्राप्त झाला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पाहले. कसा हा योग प्राप्त झाला याकरिता पुढे ज्ञानोबा उदाहरण देतात. 3ऱ्या क्रमांकाची ओवी आहे, जैसा पंचमालाप सुगंध की परिमळ आणि सुस्वाद, भला झाला विनोद कथेचा ये. विनोद शब्दाचा अर्थ होतो कौतुक किंवा करमणूक. या ग्रंथामध्ये कशी करमणूक होते आहे किंवा आनंदाचा भाग आपल्या अनुभवाला येतो आहे याकरिता उदाहरण देतात. जैसा ज्याप्रमाणे पंचम आलाप असावा. संगीतशास्त्राचा विषय आहे बरं. गुरुवरे श्री मारुती बाबा सांगत असतात, आपण ऐकलं असेल, आपल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचं वैभव आहे बरं. कधीतरी आपण हा विषय पाहिला असेल. कीर्तनाचं वैभव असा आहे, जगद्गुरू तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत होतो. जगद्गुरू तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसतात आणि ते अगोदर, उशिरा नाही.
हल्लीच्या काळामध्ये राजकीय पदावर आरूढ असणारी एखादी व्यक्ती उशिरा येते किंवा तत्सम असणारा एखादा व्यक्ती गावातला पुढारी म्हणजे मंडपाच्या जवळच असतात ते, पण मुद्दाम शेवटी 10 मिनटं येतात. लोकांना दिसावं की माझ्याकडे 2-2 मोबाईल आहे, हातामध्ये अंगठ्या आहे आणि मला खूप व्यस्तता आहे. ते कीर्तनाचं महत्त्व त्यांना कळत नाही, सोडून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनात बसावं, मेलेला मुलगा कीर्तनामध्ये जिवंत व्हावा, नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गाय जिवंत व्हावी, भगवान परमात्माने आपल्या अंगावरचं वस्त्र विसरून जावं आणि नाचावं, हा कीर्तनाचा गौरव आहे. बरं, कीर्तनाचा गौरव आहे. आणि पुढे जाऊन सांगू काय आपल्या महाराष्ट्राचं वैभव असेल. गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबरायांनी पहिली चाल म्हणावी आणि ती सूचना जनाबाईंनी द्यावी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा इसे बोले कबीर. हे देवाला कळालं. कबीर महाराजांनी सांगितल्यानंतर ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, सगळ्यामध्ये कीर्तनाचा महिमा वरिष्ठ आहे. वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्राचं तत्कालीन भाग्य काय मोठं असेल. नामदेवरायांनी कीर्तन करावं, देवांनी कीर्तनात नाचावं, जनाबाईंनी ज्ञानोबरायांना अभंग बोला असं म्हणावं. ते अभंग बोला म्हणजे बाबा सांगत असतात पहिली चाल म्हणा. आणि पहिली चाल कोणाला देत असतात? संगीत विशारदच्या पुढचे ज्ञानोबराय आहेत, त्यांनाच देतात की नाही पहिली चाल. बरं, चाल अशी म्हणावी की अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, त्या चालीमध्ये रंग भरला जावा. हे सगळं फार मोठं चांगलं गणित आहे, शास्त्र आहे. त्यामध्ये लय सांभाळता आली पाहिजे, अभंगाचा भाव लक्षात आला पाहिजे आणि त्या भावाला अनुरूप रागामध्ये चाल म्हणता आली पाहिजे. जर हे साधलं नाही तर मग राग येतो. हे साधलं पाहिजे, ते सगळं फार महत्त्वाचं आहे. स्वयंपाकामध्ये सुद्धा योग्य तापमान तेलाचं जर असेल तरच फोडणी बसते, नाहीतर फोडणी बसत नाही. सांगता कसं काय, माझा अनुभव आहे अंगी. हे आपल्याला कळतं की नाही. तसं कीर्तनाचं सुद्धा ज्याला कीर्तनाची गोडी लक्षात येते त्या व्यक्तीला कीर्तनातला विक्षेप सहन होत नाही. किंवा कधी कधी त्या अनुभवाला येतं बघा. जर भावपूर्ण चाल म्हटली तर वक्त्याला 15 मिनटामध्ये जे विवेचन करायचं आहे, भावपूर्ण जर चाल आली की ते विवेचन करावं लागत नाही, सहज तो हृदयामध्ये भाव आरूढ होतो. याकरता संगीतही महत्त्वाचं आहे. आणि ते पुन्हा वारकरी प्रासादिक भजन जर असेल तर मग पाहण्याचं कामच नाही. विस्तार कशा करता केला. ज्ञानोबराय संगीत शास्त्राचे ज्ञाते आहे. जयांची वाचे माझे आलाप म्हणतात, स्वरा माझी सुहावा पंचम जैसा. सगळ्या स्वरामध्ये पंचम स्वर अत्यंत गोड आहे. त्या पंचम स्वराचं गायन व्हावं. जैसा पंचम आलाप म्हणजे पंचम स्वरातलं गायन. निसर्गामध्ये काही पक्षी आहे बरं, त्या काही पक्ष्यांचा आवाज खर जे आहे, काहींचा पंचम आहे आणि काहींचा आवाज षड्जामध्ये आहे. ते सगळ्या पक्षाचा आहे. त्या मुंगसाचा जो काही आवाज आहे तो वेगळा आहे, त्याला नकुल म्हणतात. पंचमाचा जो आवाज आहे तो कोकिळेचा आहे. आणि तो आवाज मी ऐकला 2 महिने आश्रमामध्ये. ज्या वसंताचं आगमन होतं की नाही, त्या वसंताच्या आगमनामध्ये त्या आम्रवृक्षाला चांगल्या प्रकारचा फुलवला लागतो. आणि तो फुलवला लागला की त्या कोकिळेला फारच आनंद होतो, फार आनंद. मोराला आनंद होतो आकाशामध्ये मेघ दाटल्यानंतर. आणि वसंत ऋतू आला की त्या कोकिळेला फार आनंद होतो. त्या शास्त्रकाराने असं म्हटलं आहे, मनुष्याने मोजकं बोलावं. जे माणसं मोजकं बोलतात लोक त्यांची वाट पाहतात, आणि जे दररोजच बोलतात लोक त्याला कंटाळतात. त्याने उदाहरण दिलं कावळ्याचं. दररोज काव काव करतो, लोक कंटाळतात बघा. आणि कोकिळ फक्त 2च महिने त्याला कंठ फुटतो, तो लोक वर्षभर त्याची वाट पाहतात की कोकिळेचं आम्हाला कूजन कधी ऐकायला भेटेल. कोकिळ कलरावाचे नेहमीचे तो कलरव करतो किंवा कूजन करतो. आणि जवळपास तो ब्रह्ममुहूर्तावरच कूजन करतो. सकाळी जर आपल्याला जाग आली,
म्हणजे समजा वसंत ऋतूमध्ये सूर्योदय सकाळी 7 वाजता होणार असेल तर कमीत कमी 4:30 5:30पर्यंत या वेळेमध्ये कोकिळाचं गायन, त्याचा स्वर आपल्याला ऐकायला भेटतो. तो मी ऐकला याचा अर्थ मी लवकर उठतो. जैसा पंचमालाप सुगंध, कोकिळेच्या स्वरातलं असणारं जे गायन असावं, मंजूळ शब्द, आणि त्या आलापाला पुन्हा सुगंध मिळावा. पंचमाचा आलाप असं, ही कल्पना ज्ञानोबारायांची आहे बरं. आणि ही कल्पना श्रीमंत व्यक्तीच करू शकते. ही कल्पनेची झेप घेण्यासाठी बुद्धिमत्ता फार वरिष्ठ असावी लागते. वास्तविक संगीताला सुगंध असेल असं सांगता येत नाही. पण ज्ञानोबारा म्हणतात पंचम आलापही असावा, कोकिळेचा मंजूर स्वर आणि त्या स्वराला पुन्हा सुगंध असावा. जसा पंचम आलापाचा आणि सुगंधाचा संयोग यावा तसा या कथेचा योग आलेला आहे. इथं वक्ता आणि श्रोता योग्य पद्धतीचे आहे. ते वक्ताही पाहत नाही की युद्धाचा प्रसंग आहे आणि श्रोताही पाहत नाही की युद्धाचा प्रसंग आहे. दोघे ऐकण्यामध्ये तन्मय होऊन गेले. भला झाला विनोद कथेचाही, ये कथेचा, या कथेचा विनोद, कौतुक, करमणूक इतकी चांगली झाली आहे की जसा पंचम आलाप आणि सुगंध असावा. किंवा दुसरं उदाहरण की परिमळ आणि सुस्वाद. सुस्वाद म्हणजे रुची, गोडी म्हणतात त्याला, किंवा त्यालाच माधुरी असं म्हणतात. एखाद्या पदार्थाला सुगंध चांगला असतो, सुगंध नाकाला कळतो, पण त्या पदार्थामध्ये असणारा माधुर्य रस हा रसनेंद्रियाला कळतो. म्हणजे एखाद्यामध्ये रुचिकरपणाही असावा, जिभेला कळावं, आणि सुगंधही चांगला असावा. बऱ्याचदा कधी कधी घडतं बघा ना, काही लोकांना सुगंधाचं ज्ञान नसतं. म्हणून सकाळची भाजी आपण संध्याकाळी जर त्यांना वाढली तर त्यांना ती जिभेला चांगली लागते, ते खातात, त्यांना रुची कळते, सुगंध कळत नाही. बहुधा हॉटेलमध्ये जेवणारे माणसं जे असतात ना, त्यांना सुगंधाचं ज्ञान नसतं. कारण 15 दिवसापूर्वी तयार करून ठेवलेली, काय म्हणतात त्याला, काय ते पदार्थ, काय ग्रेव्ही का काय म्हणतात, मग ते लोकांना कळत नाही. ते याचा अर्थ त्यांचं नागपूर बधीर आहे. कारण ते सुगंध नाही ना कळत, फक्त त्यांना जिभेला तो रस कळतो आहे. गंधाचंही ज्ञान असावं आणि त्या रसाचंही ज्ञान असावं. ह्या दोन्हीचा योग चांगला यायला पाहिजे. परिमळ आणि सुस्वाद. सुस्वाद म्हटलं आहे, चांगल्या प्रकारचा स्वाद. चांगला स्वाद का म्हटलं आहे, जिभेलाही गोड लागावा आणि आतमध्ये गेल्यानंतरही त्याने गडबड करू नये. सुस्वाद. ज्ञानोबारांची ओळी बरं तशी. आणि मुखी जैसे गोडे, तैसीची ही ती आतुली कडे, ती अन्नी प्रीती वाढे. सात्विक अन्नाचा विचार करत असताना जसे ते मुखाला गोड वाटतात तसेच ते आतमध्ये गेल्यानंतरही त्रास करत नाही. त्याला म्हणतात सुस्वाद. की परिमळ आणि सुस्वाद, सुगंधही चांगला आहे आणि पदार्थाची गोडीसुद्धा चांगली आहे. या दोन गोष्टी एकत्र आल्या. बऱ्याचदा घडते बघा, आपण जेवताना एखादा पदार्थ एवढा सुंदर तयार होतो, एवढा सुंदर, तो पदार्थ चांगल्या प्रकारे शिजतोही, म्हणजे पचण्याकरता अडचण नाही, आणि त्या पदार्थाचा जो स्वाद आहे ना, तो खिडकीच्या माध्यमातून गल्लीपर्यंत जातो. त्याला म्हणतात परिमळ. आणि मग बरेच माणसं तिथपर्यंत येतात, म्हणे का आले ते म्हणतात प्रमाण आहे, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसे तुझी गोडी लागो मज. विषय सोडा की परिमळ आणि सुस्वाद. पंचम आलापातलं गायन, त्याला पुन्हा सुगंध असावा किंवा सुगंध असून त्यामध्ये सुस्वादपणा असावा. या दोन गोष्टींचा जसा मिलाप व्हावा, भला झाला विनोद कथेचा ये, तसे या भगवद्गीतेच्या कथेचा विनोद, करमणूक किंवा कौतुक प्राप्त झाली आहे. ज्ञानोबारा म्हणतात कैसे आगळीक दैवाची, जे गंगा जोडिली अमृताची, होका जे तपे श्रोतयांची फळा आली. दुसरा पाठ आहे, होका जपतपे फळा श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जाता आघवे, तेही श्रवणाचे घर रेघावे, मग संवाद सुख भोगावे गीता केहे. काय दैवाची आगळीक आहे. कैसे आगळीक दैवाची. दैव म्हणजे भाग्य. आगळीक शब्दाचा अर्थ होत आहे थोरवी किंवा अपूर्वता.
काय आपल्या भाग्याची अपूर्वता आहे? श्रवण करायला मिळतं आहे ना, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. कैसी आगळी कदैवाची. आता ज्ञानोबाऱ्यांची श्रीमंती अशी आहे, एखाद्या व्यक्तीला गंगा स्नान करायला मिळालं तर त्याचं फार मोठं भाग्य आहे. कारण गंगेमध्ये स्नान केलं तर फेडीत पाप ताप, पोखीत तेरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगेमध्ये स्नान केलं तर पाप तापाचं निवारण आहे. पाप आणि ताप हरण करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये आहे. एखाद्या पुरुषाला जर गंगेची प्राप्ती झाली तर एवढा मोठा लाभ आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात, जर त्याला अमृताचीच गंगा मिळाली तर मग काय पाहायचं काम. म्हणून गंगा जोडली म्हणजे मिळाली. पण कशी मिळाली? सामान्य पाण्याची नाही मिळाली. जे गंगा जोडली अमृताची, साक्षात अमृत सुरसरिता एखाद्या पुरुषाला मिळाली तर त्याच्या भाग्याची ही अपूर्वता आहे. तसे इथे सुद्धा भक्तराज अर्जुनाला किंवा आपल्या सगळ्याला गंगाच मिळाली आहे भगवद्गीतेच्या रूपाने. पण ती गंगा पाण्याचीही नाही, अमृताची सुद्धा नाही, तर ती गंगा ज्ञानामृताची आहे. म्हणून ही ज्ञानगंगा आहे. कैसी आगळी कदैवाची. काय एखाद्याच्या भाग्याची अपूर्वता असावी की त्याला गंगा अमृताची प्राप्त व्हावी. ह्या जसा अत्यंत दुर्मिळ योग आहे तसाच आपल्याला योग प्राप्त झाला. किंबहुना असं म्हणावं लागतं की अमृताची गंगा म्हणजेच गीता गंगा आहे. आणि ती का बरं मिळाली? भगीरथ राजाला गंगेची प्राप्ती झाली, त्या पाठीमागे त्यांच्या सगळ्या पूर्वजांची साधना आहे बरं. त्या सगर पुत्र मारल्या गेले, त्यांच्या परंपरेतल्या अनेक राजांनी तपश्चर्या केली, पण गंगेचं काही अवतरण झालं नाही. त्याच कुळामध्ये भगीरथ राजांचा जन्म झाला आणि त्याने आपल्या तपसामर्थ्याने गंगा मातेला प्रसन्न केलं. प्रसन्न केल्यानंतर गंगा मातेनं सांगितलं, तुमच्या पूर्वजांचा उद्धार माझ्यामध्ये स्नान केल्यानंतर होणार आहे. कारण त्या सगर पुत्रांच्या फक्त अस्थी शिल्लक राहिल्या होत्या. जेव्हा गंगेचा स्पर्श त्या अस्थीला होणार तेव्हा ते सगळेचे सगळे जिवंत होणार. तिथपर्यंत गंगा मातेनं यायला पाहिजे. भगीरथ राजाने प्रार्थना केली. गंगेने सांगितलं, मी यायला तयार आहे, पण माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं द्या. स्वर्गातून जेव्हा मी अवतरित होणार माझा प्रचंड वेग सहन झाला पाहिजे. जर तो वेग पृथ्वीला सहन झाला नाही तर पृथ्वीला छेद करून मी पाताळामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझ्या वेगाला सहन करेल अशी व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे, माझा वेग सहन झाला तर बरेच लोक पापी माझ्यामध्ये स्नान करतील, त्यांचं पाप निवारण होईल, पण ते पाप मला लागेल ना. त्या पापातून सुटका व्हावी असाही मला उपाय सांगावा. मग भगीरथ राजाने उत्तर दिलं, तुमचा वेग सहन करण्यासाठी मी भगवान शंकराला प्रार्थना करेल आणि तुमचं पाप निवारण व्हावं यासाठी फक्त पापी लोक स्नान नाही करणार, अनेक प्रकारचे साधवहा, साधू लोक, ब्रह्मवेत्ते, शांत असणारे साधकही स्नान करतील. आणि त्यांच्या स्नानाचा तुम्हाला स्पर्श प्राप्त झाला की तुमच्या पापाचं निवारण होईल. संतांचे न्यांग लगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे. गंगेच्या दोन्ही शंकेचं निवारण झालं आणि गंगा माता अवतरित झाली. ते भगवान शंकराने वेग सहन केला. पहिल्यांदा गंगे मातेला असं वाटलं होतं भगवान शंकर माझ्या वेगापुढे टिकणार नाही. भगवंताने जेव्हा जटा मोकळ्या केल्या तेव्हा गंगेचा असणारा गुप्त झाला. आता भगीरथ राजाने विचार केला, मी एवढी तपश्चर्या केली आणि ज्या कार्यासाठी गंगा मातेला आवाहन केलं ती गंगा झाली गुप्त. भगवान शंकराच्या जटेमध्येच सामावून गेले. पुन्हा भगवान शंकराला प्रार्थना केली, एखादा प्रवाह का होईना पण मोकळा करा. आणि ते चित्रामध्ये बघा दिसतं, भगवान शंकराच्या जटेतून अशी एक गंगेच्या प्रवाहाची धार मुक्त झालेली आहे आणि तो प्रवाह प्रवाहित झाला. आता ती गंगा आपल्याला मिळाली याचं कारण भगीरथ राजाचं तप आपल्याला उपयोगी पडलं. तीच गंगा गोदावरी रूपाने आपल्याला मिळाली. दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये ते गौतम ऋषीचं तप आपल्याला मिळालं आणि आता ही भगवद्गीता नावाची गंगा मिळाली किंवा आपल्या भाग्याने ज्ञानेश्वरी नावाची आपल्याला गंगा मिळाली. याचं काय कारण? कारण कारणाशिवाय तर परमार्थातल्या गोष्टी घडू शकत नाही.
ज्ञानोबा म्हणतात, हो का, तपे श्रोत यांची फळा आली किंवा जप तपे श्रोत यांची फळा आली. समोर असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांनी आतापर्यंत केलेलं जप किंवा आतापर्यंत केलेली तपसाधना, त्या साधनेचं हे फळ आहे की त्या फळामध्ये त्यांना गीता नावाचा ग्रंथ ऐकायला भेटला. यातून ध्वन्यार्थ असा आहे, मनुष्याने जर फार मोठं जप केलं किंवा तपसाधना केली तर त्याला चांगलं ऐकायला भेटतं. एखाद्या पुरुषाच्या जीवनामध्ये जर चांगल्या अध्यात्माचं श्रवण करायला मिळालं तर त्या पुरुषाने तो प्रसंग कधी टाळू नये. बऱ्याचदा श्रवणाचा योग चांगला येतो आणि व्यक्ती तेवढ्यात म्हणतो, नाही नाही, माझा अजून थोडासा जप बाकी आहे, मला अजून तपसाधना करायची आहे, एवढा जपाचा माझा नियम पूर्ण झाला की मी लगेच ऐकायला येतो. नाही, श्रवण करायला मिळणं हे सगळ्यात मोठं तप आहे, सगळ्यात मोठं जप आहे. आपण केलेला जप, आपण केलेलं तप याला जर फळ मिळालं तरच मनुष्याला चांगल्या प्रकारचं श्रवण करायला मिळत असतं. म्हणून भगवंतांनी असं म्हटलं आहे की कर्म कुठपर्यंत करावं, जोपर्यंत वैराग्य मिळत नाही तोपर्यंत, किंवा कर्म कुठपर्यंत करावं, जोपर्यंत माझ्या कथेचं श्रवण करत असताना अंतकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत. तावत कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता मत्कथा श्रवणादो वा श्रद्धा यावन्न जायते. जोपर्यंत माझ्या कथेच्या श्रवणामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत कर्म करावं, नंतर कर्म करण्याची गरज नाही. की वैराग्य प्राप्त होईपर्यंत कर्म करावं, पुढे कर्म करण्याची आवश्यकता नाही. साधन कुठपर्यंत करावं, श्रवण करायला मिळत नाही तोपर्यंत. आणि एकदा श्रवण करायला मिळालं तर श्रवणच करावं, त्याच्या पुढे मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. कारण इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता, इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. आपण केली नाना प्रकारची तीर्थयात्रा, अनेक प्रकारचं जप आणि तप यांना जेव्हा फळ मिळतं ना, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारचं श्रवण करायला मिळतं. अन्यथा श्रवण करणं फार कठीण आहे. म्हणून तर भागवतामध्ये नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, जरी केलिया होती पुण्यराशी तरी अवधान होय हरिकथेशी, एरवी ऐकता येरांसी लागे अनायासी अतिनिद्रा. ही नाथ महाराजांची ओवी आहे. जर आपण फार मोठं पुण्यराशी कमवली असेल तर हरिकथेमध्ये आपली एकाग्रता होते. आणि जर ती पुण्याची रास आपल्याकडे नसेल आणि आपण जर ऐकायला गेलो तर मग काय नाही, चांगल्या प्रकारची झोप लागते. काही काही लोक म्हणतात, पाठ कळालाच नाही हो, कधी संपला म्हणून काय डोळा लागला. असं घडतं की नाही? असं नाही. लागे अनायासी अति निद्रा, याकरता पुण्य असावं लागतं. जप तपे श्रोत यांची फळा आली. श्रोत्यांना जर जप आणि तप फलीभूत झालं तर त्यांनाही श्रवण करायला मिळतं. आणि आपल्या सर्वांचं हे भाग्य आहे. हे भक्तराज अर्जुनाचं पण भाग्य आहे. म्हणून भगवान म्हणतात, बहुत पुण्य तुवा केले तेने धनंजया, आजी शास्त्र राजा या झालाशी विषय. अर्जुना, तो फार मोठं पुण्य केलं आहे म्हणून गीता नावाचं शास्त्र तुला ऐकायला भेटतं आहे. फार मोठं पुण्य आहे. ज्ञानोबा सगळ्या श्रोत्यांनाही म्हणतात समोरच्या की आपल्या सर्वांचं फार मोठं भाग्य आहे की त्यामुळे ही ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकायला भेटते आहे. आणि या विचारानुसार आपणही असंच म्हणावं की जप तपे श्रोते यांची फळा आली. नाहीतर एरवी ऐकायला भेटू शकत नाही. महाराष्ट्र प्रांतामध्ये मराठी भाषेमध्ये ज्यांचा जन्म झाला त्या सगळ्यांना हे श्रवण करायला मिळत नाही. वास्तविक आपण ज्ञानोबारांच्या चरित्राचा विचार करतो आहे. तो विचार केल्यानंतर आपल्या ज्ञानोबारांच्या विषयी गौरवही वाटतो आहे. महिमा बुद्धी पण आपली जागृत होते आहे. परंतु जोपर्यंत ज्ञानोबारांचे ग्रंथ आपल्याला कळणार नाही तोपर्यंत ज्ञानोबारांचं विशाल व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येणार नाही. सामान्य लोक ज्ञानोबारांचे चमत्कार पाहून आकृष्ट होतात. हे ज्ञानोबारांचे चमत्कार हे वैभव नाही. मिरविला बळीवार सिद्धाईचा तो प्रासंगिक आहे. सर्वात मोठा चमत्कार ज्ञानेश्वरी आहे. सर्वात मोठा. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. ज्ञानेश्वरी जर आपल्याला कळाली तर समजून घ्यायचं आपलं जप आणि तप फळाला आलं. हे दुर्मिळ आहे ना ऐकायला.
महाराष्ट्राची जवळपास म्हणतात की 14 कोटी लोकसंख्या आहे. त्यामध्ये किती लोक असे असतील की जे दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतील, किती लोक असे असतील की जे दररोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असतील, आणि असे किती व्यक्तिमत्व महापुरुष असेल की ज्यांना एक तरी ओवी अनुभवावी हा अनुभव आला आहे, किंवा ज्ञानेश्वरीच्या अर्थाला ज्यांनी आलिंगन देऊन अर्थरूपता प्राप्त करून घेतली. हे सगळं दुर्मिळ आहे. म्हणून मानावं लागतं. जपतपे श्रोत यांची फळं आली. जोपर्यंत परमार्थामध्ये उत्कृष्ट पुण्य आपल्या जवळ जमा होत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारचं श्रवण करण्याचा योग मिळतच नाही. जपतपे श्रोत यांची फळाला आली की श्रवणाचा योग येतो. कैसे आगळी कदैवाची जे गंगा जोडिली अमृताची, हो का जपतपे श्रोत यांची फळा आली. मग अनायासे जर फल आपल्याला मिळालं असेल श्रवणाच्या योगाने, मग आता काय करावं? ज्ञानोबा म्हणतात आता एक करावं. आता इंद्रिय जाता आघवे तेही श्रवणाचे घर रेघावे, मग संवाद सुख भोगावे गीताक्य हे. आता काय करावं? इंद्रिय जात आघवे. जात शब्दाचा अर्थ होतो समुदाय. सर्व इंद्रियांच्या समुदायाने आता एक काम करावं. हे ऐकायला भेटतं आहे श्रवण इंद्रियाला. आपल्याकडे जवळपास 11 इंद्रिय आहेत ना. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं असणारं मन, त्याला उभयेंद्रियात्मक असं म्हणतात. ते सगळ्या इंद्रियांचा अध्यक्ष आहे. मनोदशेंद्रियाध्यक्षम, सगळ्या इंद्रियांचा अध्यक्ष आहे 11वं मन, किंवा इंद्रिया माझी 11वे मन ते मी ही जाणावे असं ज्ञानोबा म्हणतात. इंद्रियाना मनश्चास्मी, संपूर्ण इंद्रियामध्ये मन हे राजा आहे, राजा. आता सर्व इंद्रियांनी काय करावं? इंद्रिय जात आघवे तेही श्रवणाचे घर रेघावे. श्रवण इंद्रियांच्या घरामध्ये त्यांनी प्रवेश करावा. म्हणजे काय? आपण सर्व इंद्रियांनी आपापले असणारे विषय ग्रहण, आपापली असणारी कार्य टाकावी आणि श्रवण इंद्रियाच्या बाबतीमध्ये एकाग्र व्हावं. त्याला आपण म्हणतो ना सर्वेंद्रियांचे कान करावे. सर्व इंद्रियांनी कानाच्या जवळ प्रवेश करावा आणि मग त्यानंतर संवाद सुख भोगावे गीताख्य हे. गीताख्य म्हणजे गीता नावाचा हा संवाद सुखाचा ग्रंथ, त्याचा भोग घ्यावा. गीता हा ग्रंथ संवादातून प्रगट झाला आहे. गीतेची पुष्पिका जेव्हा आपण सादर करतो की नाही, श्रीकृष्णार्जुन संवादे असं म्हटलेलं आहे. संवादातून हा ग्रंथ प्रगट झाला, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित ठेवला जात नाही. तत्त्वजिज्ञासेच्या माध्यमातून आपली तत्त्वजिज्ञासा पूर्ण व्हावी याकरता कोणताही अभिनिवेश न ठेवता जेव्हा वक्ता आणि श्रोता तत्त्वजिज्ञासाकरता जी चर्चा करतात ना, त्याला खऱ्या अर्थाने तत्त्वबुभुत्सुः वाद असं म्हणतात. वाद म्हणजे बोलणं, वदवदती, आणि त्या बोलण्यामध्ये सुद्धा सम्यक प्रकारचं बोलणं असेल तर त्याला संवाद असं म्हणतात. म्हणून भगवंताचा आणि भक्तराज अर्जुनाचा हा संवाद आहे. ते रामचरितमानसामध्ये संवाद आलेला आहे. संवाद भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धास्वांतस्तमीश्वरम. भवानी शंकराला वंदन केलं आहे. भवानी म्हणजे पार्वती माता, आणि भगवान शंकरालाही वंदन केलं. ते तुलसीदासजी महाराज असं म्हणतात, श्रद्धा म्हणजे पार्वती माता आहे आणि विश्वास म्हणजे भगवान शंकर आहे. या दोघांनाही आम्ही वंदन करतो आहे, कारण यांच्या वाचून सिद्ध असणारं जे महात्मे आहेत त्यांनासुद्धा आपल्या आतमध्ये विराजमान असणाऱ्या आत्मतत्वाचा अनुभव येऊ शकत नाही, म्हणून त्यांना वंदन केलं पाहिजे. श्रद्धेशिवाय तर फळ मिळतच नाही. आणि मग त्या रामचरितमानसाच्या ग्रंथाची निर्मिती झाली, त्याला कारण तुलसीदास महाराजांनी संवाद दिला आहे. त्या कैलाश पर्वतावर पार्वती मातेनं भगवान शंकरांना विचारलं की तुम्ही समाधी अवस्थेमध्ये कोणाचं चिंतन करता? आतापर्यंत समाधीतून आल्यानंतर तुम्ही आनंदात दिसता, समाधीमध्ये तुम्हाला अनुभव कशाचा येतो आहे, चिंतन काय करता? त्यांनी सांगितलं मी प्रभू रामचंद्राचं चिंतन करत आहे. मग त्या प्रभू रामचंद्रांच्या विषयी आपण मलाही कथन करावं. ते अवतार कोणाचे आहे, त्यांचा जन्म कुठं झाला, हे सगळं मला सांगावं. या बाबतीमध्ये ही चिंतनाला प्रारंभ झाला. म्हणून रामायणासारखा ग्रंथ पती पत्नीच्या संवादातून प्रगट झाला आहे.
भगवद्गीता नावाचा ग्रंथ भक्तराज अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादातून प्रकट झाला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथसुद्धा संवादाचाच आहे बरं. म्हणून आता संवाद कसा आहे, ज्ञानोबा आता बोलतात, पुढच्याच ओळीमध्ये श्रोते बोलणार आहेत. हा संवाद आहे, जिथे दोघेही एकमेकाला बोलू शकतात, हा संवाद आहे. आणि गीता नावाचा हा संवाद सुखाचा ग्रंथ, तो जर आपल्याला भोगायचा असेल, श्रवणीय सुखाचा आनंद घ्यायचा असेल, तर सर्व इंद्रियांना श्रवण इंद्रियाच्या घरी यावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून परमार्थामध्ये कान चांगले असावे लागतात ना. आणि ते ज्ञानोबा हातवटी सांगतात बरं, एकाग्र होऊन ऐकावं लागेल. नाहीतर मग नुसतं ऐकायला जायचं म्हणून ऐकायला जायचं, असा त्यामध्ये कोणताही लाभ होणार नाही. ऐकावं तर ते एकाग्रचित्तेनं. किती मोठे प्रतिबंध असेल, कोणत्याही प्रकारची प्रतिकूलता असेल, शारीरिक स्वास्थ्यता असो किंवा नसो, पण श्रवणामध्ये जर एकाग्रता झाली तर श्रवण सुखासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. आम्हाला तो बऱ्याच वेळा अनुभव येतो आहे, म्हणजे आलेलाच आहे. आताचं सगळ्या विद्यार्थ्यांचं भाग्य आहे. पण आपल्याला माहिती असेल, जुन्या काळामध्ये किंवा तुम्हालाही माहिती आहे, संस्थेमध्ये काही सकाळचा नाश्ता नसायचा. जोग महाराज संस्थेमध्ये सकाळचा नाश्ताही नसायचा, सायंकाळचं भोजनही नसायचं. पण आम्ही पाठाला मात्र दररोज जायचो. ते आहे, पाठाला आपली सवय आहे, ऐकण्याचं भाग्य आहे. भजन असायचं. पण जेव्हा आम्ही 4थ्या वर्षामध्ये गेलो, तेव्हा मात्र मग ते सकाळी नाश्ता आणि सायंकाळी भोजनाचा उपक्रम चांगला सुरू झाला. ती चांगली गोष्ट आहे, कारण ते आहाराचं वय असतं आणि त्या वयामध्ये आहार मिळाला पाहिजे. जर नाही मिळाला तर ते आयुष्यभर त्याची उणीव राहते. जो धक्का लागतो ना शरीराला, ते झीज परत भरून निघत नाही. योग्य वयामध्ये आहार मिळालाच पाहिजे, भरपेट मिळाला पाहिजे. आहे थोड्या वेळाने आहार मिळाला पाहिजे चांगल्या प्रकारे. मग ते कधी कधी असं व्हायचं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाठ सुरू असायचे, कार्तिकीची वारी झालेली आहे आणि प्रचंड थंडी असायची. प्रचंड थंडीमध्ये सकाळी चांगली भूक लागते. आता भूक जर चांगली लागली तर प्राण व्याकुळ होतो आणि व्याकुळ झालेल्या प्राणाला ऐकावंसं वाटत नाही. म्हणून पाठांतर करण्यासाठी सुद्धा बुद्धीमध्ये शक्ती असावी लागते आणि त्या शक्तीला ऊर्जा भेटावी याकरता प्राण बलवान असावा लागतो. आणि प्राण केव्हा बलवान होतो, जर आहार चांगला मिळाला तर. गुरुवारी मारुतीबाबांचा पाठ 8:30 वाजता असायचा आणि आपण सकाळी 4:30ला जागी झालेलं असायचं. किती प्रचंड भूक लागायची तोपर्यंत. पण बऱ्याचदा असा अनुभव आला की बाबा येण्याच्या अगोदर जी प्रचंड भूक लागलेली आहे आणि पाठ सुरू झाला की 10:30 वाजेपर्यंत भुकेची जाणीवसुद्धा होत नसायची. का? कारण श्रवणामध्ये आनंद आहे आणि तो आनंद जर आपल्या श्रवण इंद्रियाला मिळाला, वृत्ती जर श्रवण इंद्रिय श्रवण करता करता एकाग्र झाली, तर ती वृत्ती भुकेपर्यंत येतच नाही ना. मनुष्याचं मन यावं लागतं तहान आणि भुकेवर. ज्याचं मन श्रवणामध्ये एकाग्र झाला आहे, वृत्ती एका काळामध्ये एकाला ग्रहण करते. जर ती वृत्ती श्रवणामध्ये रंगली तर मग बाकी त्याला काही वाटत नाही. आपण उदाहरण पाहिलं ना जनक राजांचं. श्रवणामध्ये एकाग्र झाले, राजधानीला, अंतःपुरामध्ये, आपल्या सिंहासनाला नाही पायाला अग्नी लागला तरीसुद्धा ते म्हणतात मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दहते किंचन. सगळ्या मिथिला नगरीला आग लागू द्या, पण मला अग्नी लागतच नाही ना. का शस्त्रेवरी तोडलिया, देह अग्नी माझी पौडलिया, चित्त महासुखी पौडलिया चेवोची नाही. देह शस्त्राने जरी कापला, अग्नीमध्ये पडला, पण चित्त जर महासुखामध्ये रममाण झालं तर त्याला जाग येत नाही. हे बाबांच्या पाठामध्ये अनुभवाला येतं. डॉक्टर बाबांचा पाठ ऐकला तरी अनुभवाला येतं. सगळ्या गुरुजनांचे कीर्तन ऐकत असताना सगळ्या जर तन्मय आपण झालो तर मग कळतं की तहान आणि भूक व्यक्ती विसरलाच पाहिजे. कारण त्यांच्या मुखारविंदातून जे शब्द येतात ना, ते अनुभूतीच्या रसातून ओले होऊन येतात आणि समोरच्या व्यक्तीला ते शांत करतात. पण ते करण्याकरता आता जर हा आपल्या जपतपाचा फलाचा योग आला असेल, श्रवण इंद्रियाचं भाग्य उदयाला आलं असेल, तर मग आता आपण तयार राहिलं पाहिजे. नाहीतर भूतकाळामध्ये केलेली साधना आणि वर्तमान काळामध्ये त्याच्या फलाचा योग झाला की मनुष्य नेमका त्या काळामध्ये बेसावध राहण्याची शक्यता राहते. कधी कधी घडतं. थोडंसं उदाहरण कनिष्ठ आहे पण सांगून जातो.
ते शिकार पकडणारे लोक असतात की नाही, शिकारी करता वाट पाहतात आणि नेमकी शिकार टप्प्यात आली की कुत्रं निघून जातं. हे जसं घडावं व्यवहारातलं उदाहरण आहे, तसं भूतकाळामध्ये केलेले साधन आहे. आणि चांगला श्रवणाचा योग आला की व्यक्तीला तेव्हा असं वाटतं की आपण गावाकडून जाऊन यावं. ज्ञानोबारांत तसं नाही. आता वर्तमान काळातला योग चांगला आला की नाही, आता वर्तमान काळाचा शब्द आहे. या देहामध्ये मागे केलेलं जप तप फळाला आलं आहे आता, किंवा या जीवनामध्ये श्रवणेंद्रियाचं भाग्य उदयाला आलं आहे आता. काय करावं? इंद्रिय जाता आघवे, सर्व इंद्रियांनी एकत्र व्हावं आणि त्यांनी संपूर्ण आपापसातलं वैर विसरावं. त्याने असं म्हणू नये की आम्ही त्या घरी जाणार नाही. श्रवणाचे घर रे घावे. याचा अर्थ काय होतो आहे की जर चांगलं आपल्याला मिळत असेल तर तो चांगला पदार्थ योग आपल्याकडे यावा याची वाट पाहू नये, आपण तिथपर्यंत जावं. तो का म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रे घावया. ते आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून असं म्हणू नये डोळ्याने की मी कानाच्या घरी जाणार नाही. श्रवण करायला मिळतं की नाही, म्हणून डोळ्यांनी आपलं रूप बंद करावं आणि श्रवणामध्ये एकाग्र व्हावं. हे सगळं इंद्रियाच्या बाबतीत आहे. श्रवणाचे आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुणी जेवी, तयाशीची भावी. ज्ञानोबा म्हणता एकाग्र होऊन आत्मप्रकाश हा एक प्रकारचा ठाण देवा आहे. तेची करुणी ठाण देवी, आणि जो इंद्रियांते चोरुणी, इंद्रियांना कळू न देता, कारण हे अतिंद्रिय तत्व आहे, इंद्रियांच्या कक्षेमध्ये हे येणार नाही. इंद्रियांना कळू न देता चोरुणी जेवी याचा अनुभव घेतो. तयाशीची फावे, हे त्यालाच कळेल, अन्य कुणालाही हे कळणार नाही. श्रवणाचे घर रे घावे, सर्वांनी श्रवणेंद्रियाच्या घरी प्रवेश करावा. आणि प्रवेश केल्यानंतर मग हा अनंतरी वाचक ते तर श्रवणाचे निपांगे, विनश्रोतया व्हावे लागे, हे मनाचे निजांगे भोगी जेगा. एक कक्षा अशी आहे की सुरुवातीला सर्व इंद्रियांचे काम बाजूला सारायचे, श्रवण इंद्रियामध्ये एकाग्र व्हायचं. आणि एक भूमिका अशी आहे की श्रवणही पुन्हा मागं पडलं पाहिजे. श्रवणाचा पंगिस्तपणा तोही टाकायचा आणि आता पुन्हा मनाच्या खऱ्या अंगाने ते भोगायचं आहे. म्हणजे सुरुवातीला श्रवण आहे, श्रवण नावाचं साधनही सोडायचं आहे, त्यापुढे मनन, त्याच्यानंतर निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, जसं विचारसागरामध्ये आलं की नाही, त्या अर्थाने श्रवणाचा पंगिस्तपणाही सोडावा लागतो आणि मनाच्या खऱ्या अंगाने हे भोगायचं. हे साधी गोष्ट नाही. म्हणून श्रवणाचे घर रे घावे, मग अनंतरी अर्थाने आहे. हे झालं समजा. कोणतं झालं? संपूर्ण इंद्रिय श्रवणाच्या घरी आले की त्यानंतर संवाद सुख भोगावे. भक्तराज अर्जुन आणि भगवान परमात्मा यांच्या संवादातून जो काही सुख भाव प्रगट झाला आहे गीताख्य नावाने, त्याचं श्रवण करावं. पाठीमागे पण ज्ञानोबांनी सगळ्या श्रोत्यांना विनंती केली होती की मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. असे मागच्या अध्यायामध्ये विनंती केली की काय ऐकावं? श्रीहरी पार्थाचा संवाद भोगावा. चौथ्या अध्यायाला प्रारंभ केला, जवळपास 5 ओव्या झाल्या, पण अजूनही काही यांनी संवाद सुखाचा प्रारंभ केला नाही. मग आता ते ज्ञानोबराय श्रवणेंद्रियाचं भाग्य सांगतात, श्रोत्यांचं जपतप सांगतात. हे सगळं सांगायला प्रारंभ केला आणि समोरचे श्रोते चाणाक्ष आहे, जागरूक आहे, त्यांना ऐकायचं आहे संवाद सुख. आणि ज्ञानोबराय सांगतात श्रोत्यांचं जप आणि तप, श्रवणेंद्रियाचं भाग्य. म्हणून त्या सर्वांनी ज्ञानोबरांना विनंती केली, हा अतिस्वाती प्रसंगी सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. ज्ञानोबरांना त्या सगळ्या श्रोत्यांनी एक प्रकारची विनंती केली किंवा आज्ञा केली आहे. आपण आतापर्यंत काय सांगता? सगळ्या इंद्रियाने एकाग्र व्हावं, श्रवणाच्या घरात प्रवेश करावा आणि मग गीताख्य नावाचा हा संवाद सुखाचा भोग घ्यावा. पण आम्हाला हे सांगण्याची अपेक्षा नाही आहे.
आम्ही मुद्दामच ते ऐकण्यासाठी चालू आहे, एकाग्र होणं चालू आहे. हा अतिसो म्हणजे पाल्हाळ. एखाद्या विषयाचा अत्यधिक विस्तार जर झाला की त्याला पाल्हाळ म्हणतात. हा अतिसो म्हणजे अतिशय असणारा पाल्हाळ, हा अतिप्रसंग आहे. म्हणजे प्रसंग कोणता आहे? संवाद सुखाचा. आणि तुम्ही प्रसंग कोणता सांगता? श्रोत्यांचं जपतप फळाला आलं, हे त्या प्रसंगाचं एक प्रकारचं अतिक्रमण आहे. हा अतिप्रसंग किंवा अतिशय पाल्हाळ सांडोनी याचा परित्याग करावा. आणि काय सांगा? कथाची ते सांगे, ते कथाची सांगे. आम्हाला तीच कथा सांगा. ते कथाची, बरं कथा सांगा असं नाही, कथाची सांगे. आम्हाला कथाच सांगा, पण कोणती सांगा? आता अवधारा कथा गहन, हे कथा सांगा. किंवा जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते कथाची सांगा. ज्ञानेश्वरीतले सर्वनाम लावता आले पाहिजे, कारण जे आणि ते हे सर्वनाम आहे. जरी ते सर्वनाम अगोदर आलं आणि जे सर्वनाम नंतर आलं तरी अर्थ करत असताना जे अगोदर घ्यायचं असतं नंतर ते, असा अर्थ आहे त्याचा. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते कथाची सांगे. श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन जे बोलत होते ना ते कथाची सांगे. ती कथाच आम्हाला सांगा. आमचं जप आणि तप फळाला आलं आहे, आम्हाला आमच्या स्तुतीची अपेक्षा नाही. हा उत्तम श्रोता आहे, जागरूक हा श्रोता आहे. तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणून जी मतांगी बोलो गेलो. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारे परिहार देता. तुम्ही सगळे रसिक श्रोते आहे, तुमच्याकरता व्याख्यान शोधावं लागतं. म्हणून आम्ही अनेक प्रकारचे मतांतर सांगितले आहे. पण जागरूक असणारे जे श्रोते असतात ना, त्यातला एक भाव सांगून जातो. जागरूक असणाऱ्या श्रोत्याला फक्त कथाच आवडते, दुसरं आवडत नाही. आणि जागरूक असणाऱ्या श्रोत्याला स्वतःची स्तुतीसुद्धा आवडत नाही. फार महत्त्वाचं आहे. ज्या आयोजकाला स्वतःची स्तुती आवडते कीर्तनकाराकडून, तो जागरूक श्रोता नाही, तो श्रोता नाही. म्हणून इथं कथाची ते सांगे, आम्हाला दुसरं काही ऐकायचं नाही. त्यांना ती कथाच आवडते. ज्ञानोबांचं कौतुक आहे ते की श्रोते जपतपे फळा आली, पण ते म्हणतात नाही नाही, आमचं वर्णन करू नका. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते कथाची सांगे. आम्हाला ज्ञानोबा तीच कथा सांगा, दुसरं आम्हाला काही ऐकण्याची अपेक्षा नाही. वास्तविक तुम्ही आमची स्तुती करता, आमच्या पुण्याचा गौरव करता, आणि तो मात्र आम्हाला पाल्हाळ वाटतो आहे, अत्यधिक विस्तार वाटतो आहे. वास्तविक दोन तीनच ओवे आहे, पण तोही त्यांना पाल्हाळ वाटतो आहे. आता हल्लीचे असणारे महाराष्ट्रातले श्रोते काय ऐकतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. ते कीर्तनकाराला चिठ्ठ्या खालून पाठवतात, म्हणतात बुवा की हे म्हणा. हा अति प्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. आता ज्ञानोबरायांना श्रोत्यांची आज्ञा पाळायची आहे आणि ज्ञानोबरांना गीतेचं कौतुकही करायचं आहे. संवाद सुख भोगावे गीताक्य हे, म्हणजे आपलं गीतेचं वर्णनही राहता कामा नाही आणि श्रोत्यांची आज्ञा पण पाळली पाहिजे की नाही. म्हणून ज्ञानोबराय लगेच भगवंताचा संवाद नाही सांगत. पहिल्या श्लोकावर ज्ञानोबराय लगेच येत नाही. ज्ञानोबरांचं कौतुक आहे, चातुर्य आहे. बरं, कथा सांगायची ना, माता श्रीकृष्ण अर्जुनाची कथा सांगतो, पण ती कथा सांगताना लगेच तुम्हाला रणांगणावर नेत नाही. ज्ञानोबराय त्या सगळ्या श्रोत्याला अगोदर हस्तिनापुरात नेतात. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोली जत असे. संजय राजाला म्हणतात, धृतराष्ट्राला, की महाराज अर्जुन दैवगुणे अधिष्ठिला. दैवगुणाने म्हणजे भाग्याने अर्जुनाचा आश्रय केला आहे. अर्जुनाने भाग्य नाही स्वीकारलं, भाग्याने अर्जुनाला स्वीकारलं आहे. हे कशावरून? जे नामकारण अतिप्रीती नारायणी बोली जात असे. अत्यंत प्रेमाने परमात्मा अर्जुनाशी बोलत आहे. ज्याच्याशी परमात्मा अत्यंत प्रेमाने बोलतात, समजून घ्यायचं भाग्याने त्याचा अंगीकार केलेला आहे. कसा? तो विस्तार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय।